एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होणारे संसर्गजन्य रोग हे चीनमधील वाढत्या मृत्यूदराचं कारण नेहमीचं राहिलेलं आहे. गेल्या काही दशकांपासून जो अनुभव आलेला आहे तो बघता या अशा रोगांमुळे संपूर्ण जगाला वेठीला धरलं गेलेलं आहे. सार्स घ्या, कोविड घ्या, बर्ड फ्लू घ्या किंवा डुकरांमुळे होणारे इतर कोणतेही रोग असू द्यात किंवा आत्ताचा HMPV घ्या, हे इलाज नसलेले आणि संपूर्ण जगाला परेशान केलेले विषाणू आणि रोग याचा उगम हा चीन हाच राहिलेला आहे. जगातील क्रमांक 2 ची आर्थिक महासत्ता, यासोबतच जगातील क्रमांक 2 ची लोकसंख्या असलेला चीन यानं कितीही आर्थिक प्रगती केलेली असली तरी सुद्धा या विषाणूजन्य आजारांचं उत्तर त्यांना आजवर सापडलेलं नाहीये. HMPV व्हायरसबद्दल आपण काल व्हिडिओ केलेला होता. त्यात कमेंटमध्ये खूप साऱ्या जणांनी विचारलं होतं की हे सर्व रोग, आजार किंवा विषाणू चीनमधूनच का येतात. तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुमारे 5 वर्षापूर्वी वुहानमधून सुरू झालेला कोरोना व्हायरस जो होता त्याने जगभर हाहाकार माजवला होता आणि लॉकडाऊन जे आहे त्या लॉकडाऊनमधून अजूनपर्यंत जागतिक एकूण अर्थकारण जे आहे ते सावरलेलं नाहीये. कोरोनानंतर चीनने परत एकदा संपूर्ण जगाला धडके भरवलेली आहे, ते म्हणजे HMPV या नव्या व्हायरसमुळे. या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलेला आहेच, पण भारतातही आता या व्हायरसनं एंट्री केलेली आहे. लहान मुलांमध्ये हा व्हायरस दिसून येतोय. चीनमध्ये पसरलेल्या या व्हायरसचं नाव आहे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस, यालाच HMPV असं म्हणतात. त्याची लक्षणं सामान्य सर्दीसारखीच आहेत. याच्यामध्ये खोकला येतो, सतत नाक वाहतं, घसा खवखवतो आणि अगदीच केस जर का पुढे गेली तर न्यूमोनियासारखी लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात. लहान मुलं आणि वृद्ध यांच्यामध्ये हा जो HMPV व्हायरस आहे याचा गंभीर परिणाम दिसून येऊ शकतो. भारताला धोका नाही म्हणता म्हणता मोठ्या प्रमाणामध्ये या HMPV व्हायरसचे रुग्ण सापडतात की काय अशी भीती व्यक्त केली जाते. जगातील अनेक धोकादायक व्हायरस गेल्या काही दशकांपासून, इनफॅक्ट शतकांपासून हे चीनमधूनच पसरलेले आहेत, याच्याविषयी काही शंका नाहीये. आता चीनमधून गेल्या काही वर्षांमध्ये पसरलेला सर्वात धोकादायक व्हायरस होता कोरोना आणि त्याच्या अगोदर सुद्धा प्लेग किंवा ब्लॅक डेथ जे आहे याने सुद्धा धुमाकूळ घातलेला होता आणि याची सुरुवात सुद्धा चीनमधूनच झालेली होती आणि त्याच्यानंतर आफ्रिका, एशिया आणि युरोपमध्ये हा व्हायरस वेगाने पसरलेला होता. करोडो लोकांना याच्यामुळे जीव गमवावा लागलेला होता. 6व्या, 14व्या आणि 19व्या शतकात जगाला उद्ध्वस्त करणाऱ्या प्लेगच्या ज्या लाटा आहेत त्या चीनमधूनच आलेल्या होत्या असं सांगितलं जातं. आणि गेल्या 100 वर्षाचा जर का विचार केला तर 1918, 1957, 2002 आणि 2019 मध्ये साथीचे रोग ज्यांनी जगभरामध्ये थैमान घातलं ते सुद्धा चीनमधूनच आलेले होते. चीनमध्ये अशा पद्धतीचे विषाणू वेगानं पसरण्याचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे माणूस आणि मांसासाठी खाल्ले जाणारे प्राणी यांच्यातलं क्लोज कनेक्शन. एका थेअरीनुसार खूप सारे विषाणू हे या प्राण्यांमधूनच माणसांमध्ये आले, त्यातल्या त्या चीनमधल्या माणसांमध्ये आले आणि तिथून ते जगभर पसरलेले आहेत. सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम घ्या किंवा एव्हियन इन्फ्लुएन्झा घ्या, ही ह्याची ताजी उदाहरणं आहेत. या दोन्हीमध्ये श्वसन नलिकेच्या मार्गाने इन्फेक्शन चीनमधल्या माणसांमध्ये आलं आणि तिथून ते जगभर पसरलेले आहेत. 2 रिसर्च ग्रुप्स आहेत, त्यांनी त्या संदर्भातला रिसर्च केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जो कोरोना व्हायरसला एक त्याचे एकूण सिम्पटम्स आहेत तर तो आलेला आहे ते म्हणजे वटवाघुळापासून. आणि यासोबतच अजून एक महत्त्वाची जी त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे ते म्हणजे कोरोना व्हायरसची जी सुरुवात आहे ती वटवाघुळापासूनच झालेली होती. त्यांच्यामध्ये तो होता आणि तिथून तो चीनमधल्या लोकांनी खाल्ली ती वटवाघळं आणि तिथून जगभर पसरलेलं आहे. यासोबतच अजून एक महत्त्वाचं या अभ्यासातून समोर आलेलं आहे ते म्हणजे H5N1 संदर्भातलं जे काही जगभर साथ पसरलेली होती 2003 ते 2006 या दरम्यान, तर त्याची सुद्धा सुरुवात ही चीनमधूनच झालेली होती. आणि त्याचं कारण असं सांगितलं जात होतं की पोल्ट्रीसाठीच्या ज्या कोंबड्या आहेत त्याच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यामुळं त्याची साथ पसरलेली होती. जगातील अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की चीनमधून व्हायरसचा प्रसार होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अजून एक आहे ते म्हणजे तिथं असलेली दाट लोकसंख्या. यासोबतच ही दाट लोकसंख्या जी आहे हे डायरेक्ट प्राण्यांच्या संपर्कामध्ये येतात आणि स्वच्छतेबाबत सुद्धा चीनमधल्या जनतेमध्ये बऱ्यापैकी समस्या असल्याचं सांगितलं जातं. आता बघा, चीनमध्ये जे वेट मार्केट्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी हे सर्व मांस वगैरे मिळतं, हे प्राणी वगैरे जे ठेवले जातात, तर तिथून हे व्हायरल पॅथोजन्स जे आहेत ते जगभर पसरल्याचं सांगितलं जातं. आता जिथं हे सगळे वेट मार्केट्स आहेत ते आहेत मानवी वस्तीपासून अगदी जवळ. चीनमधल्या लोकांची एक सवय आहे ते म्हणजे त्यांना गोठवलेलं मांस घ्या किंवा त्या फ्रीजमध्ये ठेवलेलं मांस जे आहे ते अजिबात आवडत नाही. त्यांना ताजं मांस आवडतं. त्यातल्या त्यात
जिवंत प्राणी जे आहेत समोर ज्याचं मांस मिळेल ते त्यांना जास्त आवडतं आणि याच्यामुळे झालेलं आहे काय, जर का या प्राण्यांना कोणत्याही पद्धतीचं इन्फेक्शन झालेलं असेल, तर त्याचं काही चेकिंग वगैरे होत नाही. अशा प्राण्यांचं मांस खाल्लं जातं आणि मग ते इन्फेक्शन चीनमधल्या माणसांमध्ये आणि तिथून जगभर पसरलेलं आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे या संदर्भात समोर आलेली, ते म्हणजे साउदर्न चायनाचा जो पार्ट आहे, जिथं गुआंगडॉंग म्हणून एक प्रोव्हिन्स आहे, तिथं असं सांगितलेलं आहे, की इथं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झॉटिक ॲनिमल्स जे आहेत, ते तिथली जनता खूप आवडीने खाते. त्यातल्या त्यात सिवेट्स म्हणजे मांजर जे आहे, मांजर कुळातला हा एक प्राणी आहे. यासोबतच मगाशी जसं सांगितलं वटवाघळं जे आहेत, ते तिथं ट्रॅडिशनली परंपरेने गेल्या कित्येक शतकांपासून तिथली जनता खात आलेली आहे. त्यातल्या जनतेचं असं मानणं आहे, की हे असे प्राणी जे आहेत, हे खाल्ल्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. यासोबतच एकूण सेक्शुअल परफॉर्मन्स जो आहे, तो सुद्धा चांगला राहतो. भारतामधले जे वाघ आहेत, या वाघांना सर्वाधिक मागणी, त्या वाघनखांना मागणी, यासोबतच त्याच्या हाडांना मागणी हे सर्वाधिक चीनमधूनच आहे. याच्यावरून आपल्याला या एकूण विषयाचा अंदाज येऊ शकतो. आता हे अशा पद्धतीचे प्राणी म्हणजे सिवेट्स घ्या किंवा वटवाघळं घ्या, हे खाल्ल्यामुळं होतंय काय, तर इन्फेक्शन माणसांमध्ये आलेलं आहे. आता डेव्हलप्ड कंट्री जे आहेत, डेव्हलप कंट्री म्हणजे युरोप घ्या, अमेरिका घ्या, तर या ठिकाणी काय आहे, तर डायरेक्ट प्राण्यांबरोबर कॉन्टॅक्ट जो आहे तो फार कमी येतो किंवा त्यांच्या इथं जे काही मांस असतं ते खूप सारं त्यांनी डीप फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. ज्या ठिकाणी हे मांससाठी प्राणी वाढवले जातात ती जागा वेगळी असते. एकूण मानवी वस्तीपासून ती खूप लांब असते आणि म्हणूनच होतं काय, तर माणसांचा आणि ह्या प्राण्यांचा कॉन्टॅक्ट फार कमी होतो. यासोबतच डेव्हलप कंट्रीजमध्ये हायजीन सुद्धा पाळलं जातं, स्वच्छता खूप पाळली जाते. म्हणून तिथं या प्राण्यांमधून माणसांमध्ये ट्रान्समिशन होण्याचं प्रमाण कमी आहे. चीनमध्ये ते आपल्याला जास्त दिसून येतं. आता चीनी लोकांची आणखी एक महत्त्वाची सवय आहे, ते म्हणजे तिथले लोक जे आहेत, ते आजारी पडल्यानंतर बहुतेक वेळा पारंपरिक चीनी औषधं जी आहेत, त्याच्यामध्ये त्याचं उत्तर शोधतात. मग हे पारंपरिक चीनी औषधं जी आहेत, त्याच्यासाठी होतं काय, तर प्राणी जे आहेत, ते त्यांना असे दुर्मिळ प्राणी त्यांना लागतात पारंपरिक चीनी औषधासाठी आणि म्हणून तिथे हे असे रोग जास्त दिसतात. यासोबतच तज्ञांचा असा दावा आहे, की आशिया आणि आफ्रिकेतील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या जी आहे ती खेड्यामधून शहरामध्ये स्थलांतरित झालेली आहे. त्याच्यामुळे सुद्धा विषाणूचा प्रसार झालेला आहे. आता जर का आपण 21व्या शतकातलं सार्सचं जर का उदाहरण घेतलं, तर आपल्याला हे लक्षात येईल, की गुआंगडॉंग प्रॉव्हिन्समध्ये 2002 साली याचा पहिल्यांदा रोगी जो आहे तो सापडलेला होता. नंतर ते हाँगकाँगमध्ये पसरलेलं होतं आणि हाँगकाँगमधून संपूर्ण जगभरामध्ये या सार्सचा प्रसार झालेला होता. यासोबतच H5N1 चा जो स्ट्रेन आहे तो हाँगकाँगमध्ये 1997 मध्ये पहिल्यांदा सापडलेला होता. त्याच्यानंतर जगभरामध्ये जवळपास 55 देशामध्ये वेगाने याचा प्रसार झालेला होता. अगदी स्विज म्हणून डुकरांपासून पसरणारा एक आजार आहे. तर त्याचा सुद्धा 2005 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला होता आणि याचं सुद्धा केंद्र चीन हेच होतं. आता चीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती वाढलेली आहे. तिथल्या लोकांचं राहणीमान जरी वाढलेलं असलं तरी सुद्धा तिथली जनता मोठ्या प्रमाणामध्ये अन्नासाठी ॲनिमल प्रोटीनवरती डिपेंडंट आहे. आणि हे जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये तिथे डुकरांचा समावेश होतो. यासोबतच पोल्ट्रीमधले जे इतर पक्षी आहेत त्यांचा सुद्धा समावेश होतो. 1968 ते 2005 या काळामध्ये चीनमधली लोकसंख्या जी आहे ही टू फोल्ड वाढलेली दिसून येते. म्हणजे 790 मिलियन पासून 1.3 बिलियन झाली आणि याच्या अगदी विरोधामध्ये तिथे हे जे एकूण डुकरांची संख्या जी आहे ती 5.2 मिलियन वरून 508 मिलियन इतकी झालेली आहे. म्हणजे जवळपास 100 पट वाढ याच्यामध्ये झालेली आहे. याच्या सोबतच तिथे पोल्ट्री पॉप्युलेशन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 1000 पट वाढ झालेली आहे. म्हणजे तिथल्या जनतेची अन्नाची किंवा प्रोटीनची गरज जी आहे ती भागवण्यासाठी ही इतकी मोठी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता हे तर स्पष्ट होतंय, की प्राण्यांमधून हे आजार जे आहेत किंवा हे विषाणू जे आहेत ते चीनमधल्या माणसांमध्ये आलेले आहेत. मग त्यांना काय करावं लागेल, तर येणाऱ्या काळामध्ये ते थोडंफार स्वच्छता पाळावी लागेल. प्राण्याचं मांस, ते खाण्याची पद्धत याच्यामध्ये बदल करावा लागेल. यासोबतच कोणती प्राणी खाल्ले पाहिजेत या संदर्भात सुद्धा त्यांना आता निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण की ह्या सगळ्याचा या एकूण विषाणूच्या प्रसारामध्ये मोठा असा हात आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.